नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीच्या या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एकीकडे कॅशलेस इकॉनॉमी, डिजिटल इकॉनॉमी आणि त्यामुळे भ्रष्टाचाराला बसणारा पायबंद याचा बोलवाला असताना अचानकच हे लक्षात येऊ लागलेलं आहे की याच्यातून राजकीय पक्ष जे हा देश चालवतात, सत्तेत येतात, त्या मंडळींना मात्र सुखनेवपणे गुप्तपणे पैसा स्वीकारता येतो आणि त्याचं डिस्बर्समेंट करता येतं, त्याची विल्हेवाट लावता येते. आपल्याला कल्पना नसेल, पण खरं तर 20,000च्या वरची जर का देणगी असेल तर ती जाहीर करणं कायद्यानं बंधनकारक आहेत. पण आपले राजकीय पक्ष एवढे हुशार की अशी रक्कम आली की ते इतरांच्या नावाने वाटून 20,000चे स्लॉट्स करून सरळपणे हा पैसा दाबतात आणि याच्यामध्ये कुणाचाही अपवाद नाहीये. हे सगळं चालू आहे. हे बघून आता निवडणूक आयोगाने शिफारस केलेली आहे की अशा गोष्टी बंद कराव्यात. 2000 नंतरच्या कुठल्याही देणग्या या जाहीर करण्यात याव्यात. निलेश, अशी वेळ काय यावी लागली आहे? नाही, मुख्यतः राजकारणी हा देशातला सर्वात भ्रष्ट प्राणी अशा स्वरूपात बघितला जातो आणि त्यांचेच ते राजकीय पक्ष. आणि त्यामुळे साहजिक आहे, देशामध्ये जितका काळा पैसा तयार होतो त्यातला मोठा वाटा हा राजकीय पक्षांना मिळतो. प्रसन्न, जसं तू म्हटलास, 20,000च्या वरच्या देणग्या असल्या तरच नाव नोंदणी करावी लागते कोणी पैसा दिला म्हणून, ती केलीच जात नाही. आणि त्यामुळे ज्या कंपन्या वेगवेगळ्या आहेत त्या कंपन्यांकडून येणारा जो फंडिंग आहे, एकूण राजकीय पक्षाच्या 90% फंडिंग हे कंपन्यांकडून येतं. तो काय तर अंडर टेबल असा येणारा भ्रष्टाचाराचा निधी आहे. आणि त्यामुळेच आपल्या राजकीय पक्षांचा बचाव कसा करता येईल यासाठी म्हणून विशेष संशोधन हे सातत्यानं या ठिकाणी राजकीय पक्षांसाठी म्हणून IT ॲक्टमध्ये केलं गेलं. नुकतंच हेही स्पष्ट करण्यात आलं की जर राजकीय पक्षांकडे जुन्या स्वरूपाच्या नोटा असतील तर ते त्या बँकेत जमा करू शकतात, कारण तो काळा पैसा नाही, त्यांना मिळालेलं ते मानधन किंवा धन आहे त्यांचा राजकीय पक्ष चालवण्यासाठी म्हणून. आणि त्यामुळे सर्वसामान्यांना रांगेत उभं करायचं आणि काळ्या पैशाची विल्हेवाट लावायला राजकीय पक्षांचा वापर करायचा. आणि 1-2 नाही, देशभरामध्ये 1848 इतके रजिस्टर्ड राजकीय पक्ष आहे आणि त्यांचा वापर केला गेला काळ्याचं पांढरं करण्यासाठी. म्हणजे निलेश, टेक्निकली म्हणता आपण अधिकृतरित्या आपला काळा पैसा पांढरा म्हणजे आपल्याकडे नाही ही पहिली गोष्ट आहे, पण आपण करू शकतो आणि म्हणूनच आम्ही ही चर्चा घेतलेली आणि त्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी कोणते मुद्दे घेऊन आपण चर्चेला टोक आणणार आहोत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पक्षांना उत्पन्नाचे स्रोत जाहीर करणं बंधनकारक करावं का, जसं निवडणूक आयोगानं म्हटलंय? निवडणूक आयोगाची शिफारस राजकीय भ्रष्टाचार थांबवेल का? गुप्त देणग्यांद्वारे हे पक्ष भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत आहेत का? बड्या राजकीय पक्षांची आयकर सूटही रद्द व्हायला हवी का? आणि भ्रष्टाचारावर बोलणारे सारेच पक्ष याबाबत बोटचेप धोरण का घेत आहेत? आणि यावर जर का तुम्हाला बोलायचं असेल तर आमचा ट्विटरचा प्रश्न बघा, @जयमहाराष्ट्रN वरती. राजकीय पक्ष ही भ्रष्टाचाराची पूर्ण झाली आहेत का? जरूर व्यक्त व्हा. चर्चेला सुरुवात करूयात. आपल्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत आहेत भाई जगताप, काँग्रेसचे आमदार, त्याशिवाय अजित अभ्यंकर, माकपचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्राचे पदाधिकारी, आणि डॉक्टर कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक. आणि थोड्याच वेळात नागपूरहून आपल्यासोबत असतील भाजपचे खासदार नाना पटोले. आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रमुख राजकीय विरोधक म्हणून मी काँग्रेसपासून सुरुवात करेन. भाई, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता ही वेळ जे खरं तर तुम्ही आधीपासून करायला पाहिजे होतं सगळ्या पक्षांनी, आता निवडणूक आयोगाच्या या टोचणानंतर तरी कराल का? मी भाईंकडे थोड्या वेळा जातोच, त्यांच्याशी संपर्क कदाचित थोडासा तुटला असेल. मी हरकत नाही, मी पुण्याला जातो. आपल्यासोबत अजित अभ्यंकर आहेत. अभ्यंकरजी, माझ्यासमोर काही NDTVची बातमी आहे आणि त्यांनी 2 NGOजचा दाखला देऊन सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये ज्या ज्या पक्षांना निधी मिळालेला आहे त्याच्यामध्ये काही कोटींचा निधी भाकपला पण मिळतो आणि त्याच्या सुद्धा डिस्क्लोज करण्यात आलेले नाहीत सोर्स. हे पहा, तुम्ही जे काय आता सांगताय याच्यामध्ये हाफ ट्रूथ इज मोर डेंजरस अशा पद्धतीची स्टेटमेंट्स आहेत. बरं, उदाहरणार्थ, इलेक्शन कमिशनच्या आणि याबाबतच्या नियमानुसार 20,000पेक्षा जास्ती रकमेच्या ज्या देणग्या आहेत त्याचे सोर्सेस हे स्पष्ट करणं हे बंधनकारक आहे. मी आता आमच्या पक्षाबद्दल सांगतो. आमच्या पक्षाने हे सर्व अकाउंट्स वेळच्या वेळी या सर्व कायदेशीर गरजांची पूर्तता करून सादर केलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठली त्रुटी नाही. जे केले नाहीत ते भाजपने केलेले नाहीत. 14 सालचे सुद्धा त्यांनी केलेले नव्हते. तो प्रश्न त्यांना विचारा. बरं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आमच्या पक्षामध्ये जे उत्पन्न मिळतं त्याचा सगळा ब्रेकअप म्हणजे कुठून मिळतं. आमच्या पक्षाचं 40% उत्पन्न
हे लेवी ज्याला म्हणतो की ते प्रत्येक पक्ष सभासदाला कम्युनिस्ट पार्टीचा त्याचं सभासदत्व चालू ठेवायचं असेल तर त्याला दरवर्षी त्याच्या उत्पन्नाच्या प्रमाणामध्ये एक लेवी द्यावी लागते. आणि ती लेवी हे आमचं 40% उत्पन्न आहे पक्षाचं. म्हणजे अगदी सामान्य कामगार असला तरी त्याच्या उत्पन्नाच्या त्या प्रपोर्शन मध्ये आणि एखादा उद्या मॅनेजर जरी आमचा सभासद झाला कोणी तर त्याच्या उत्पन्नाच्या त्या प्रमाणामध्ये त्याला लेवी द्यावी लागते. त्याची कोष्टक आहेत, त्याची सगळी सर्क्युलर्स असतात, दरवर्षी त्याची फार मोठी प्रक्रिया पक्षामध्ये चालते. तेव्हा हे सगळे आमच्या ज्या पक्षाची कार्यपद्धती आहे या पक्षाच्या कार्यपद्धतीची तुलना बाकीच्या पक्षांच्या कार्यपद्धतीशी करणं म्हणजे केवळ एक विशिष्ट प्रकारचे 2 सजीव आहेत त्या सजीवांची फक्त तुलना करणे, त्यांचे प्राणी म्हणून त्यांचं स्टेटस काहीतरी वेगळं असलं तरी त्याची तुलना करता येणार नाही. तुम्ही आंब्याची तुलना उसाशी करायला लागलात तर ती होऊ शकत नाही. ठीक आहे, की गैरलागू तुलना आहे. ठीक आहे. आणि शेवटचा मुद्दा असा की अशा प्रकारचे देणगीचे सोर्स जाहीर करायचे असतील तर याला आमचा विरोध नाही. तुम्ही जे मागे शब्द पाहिला की 90% कॉर्पोरेट देणग्या किंवा अशा काहीतरी शब्द तुम्ही वापरला, तो पहिली गोष्ट तो शब्द ज्यांनी वापरलेला आहे ती एडीआर म्हणून जी काही एजन्सी आहे त्यांनी चुकीचं स्टेटमेंट केलेलं आहे. त्यांना म्हणायचं होतं की 20,000च्या वरच्या देणग्या आणि ते सगळ्या राजकीय पक्षांना एकत्रितपणे केलेलं विधान आहे. किंवा मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या बद्दल बोलतोय त्या कॉर्पोरेट देणग्या नाहीत, 20,000पेक्षा जास्ती असलेल्या आणि कमी असलेल्या अशा प्रकारचं ते डिव्हिजन आहे. आणि त्या डिव्हिजन बद्दलचं ते स्टेटमेंट आहे. तेव्हा हे आपण थोडंसं काय सत्य आणि असत्याचे मिश्रण झालं ना, ठीक आहे, की ते सगळंच असत्य असं ठीक आहे सत्य भासायला लागतं, तसं कृपया होऊ नये अशी माझी. नाही, पण ते जे स्टेटमेंट होतं 90%चं ते सरसकट नव्हतं, ते तुमच्या पक्षासाठी तर नव्हतं. मुख्यतः जे प्रमुख राजकीय पक्ष आहे काँग्रेस भाजप सारखे त्यांच्याबद्दलचं ते स्टेटमेंट आहे आणि त्यांनी ते राजकीय पक्षांसाठी केलेलं आहे. त्यामुळे ते फक्त तुमच्यासाठी होतं असं तुम्ही मानून घेऊ नका. ठीक आहे. मी मला अभ्यंकरांना आणखी 1-2 मुद्दे विचारायचे आहेत आणि ते आकडेवारी सकट आहेत, पण ते थोड्याशा नंतर येईल. त्यापूर्वी मी जातो भाई जगतापांकडे. भाई जगताप आपल्यासोबत आहेत. भाई, विषय तुमच्या समोर आहे. निवडणूक आयोगानं सजेशन दिलेलं आहे की 20,000 पण नाही, 2,000पेक्षा जास्त रक्कम असेल तर सोर्स डिस्क्लोज करा. नरेंद्र मोदींनी त्याचं स्वागत केलेलं आहे. काँग्रेसची भूमिका काय? प्रसन्न असं आहे की ऑलरेडी असा कायदा आपल्या देशामध्ये अस्तित्वात आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1951 त्याच्या कलम क प्रमाणे ओके त्याच्यामध्ये अशा पद्धतीने फक्त त्याच्यामध्ये सूट एवढी आहे की 20,000पर्यंतचं तुम्हाला मुभा आहे डिस्क्लोज न करण्याचं. 20,000च्या वरती जी काय देणगी असेल किंवा जे काय कसल्याही प्रकारचं डोनेशन असेल ते तुम्ही जाहीर करावं अशा प्रकारचा कायदाच आहे. आता तो 20,000वरनं तो 2,000वर आणलाय, हा फरक आहे. म्हणजे पूर्वी कायदा नव्हता, आता अचानक काय सगळं आलंय असं काही नाही. आणि या देशामध्ये पारदर्शकता अधिक प्रमाणामध्ये आणण्यासाठी किंवा याच्यामध्ये ज्या अयोग्य ज्या काही चालीरीती ज्या काही आज प्रचलित चालीरीती ज्या आहेत त्याला जर बंधन घालण्यासाठी त्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी जर कायद्यामध्ये काही बदल होत असेल तर त्याचं स्वागत कोणी करेल, आम्ही सुद्धा करू त्याच्यामध्ये. परंतु हे करत असताना आपल्याला ही गोष्ट जाणणं गरजेचं आहे प्रसन्न की हा सरळ सोट सगळीकडे हा कायदा जर लावायचा झाला तर त्याच्यात अडचणी खूप निर्माण होतील. ही गोष्ट खरी आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून आज 70 वर्ष झाली. जर मोठ्या पक्षामध्ये जर म्हणालं तर आज काँग्रेस पक्ष असेल 130 वर्षाचा, भाजप असेल किंवा डावे असतील जे आज हे पहिल्यापासून ही फार मोठे पक्ष जे आहेत ते आहेत. परंतु काही असे प्रादेशिक पक्ष सुद्धा आहेत किंवा असे सुद्धा काही पक्ष आहेत ते आपल्याला याच्यामधूनही सुद्धा सूट आहे. त्याला इन्कम टॅक्सचा जो आपला 1961चा कायदा आहे त्याच्या 13 प्रमाणे याच्यामध्ये आपल्याला इन्कम टॅक्स मधूनही सूट का मिळते, सूट मिळते. म्हणून ती सूट मिळवण्यासाठी जर फक्त काही लोक नावापुरते अशा आपल्या देशामध्ये दुर्दैवाने हजारो असे हे आहेत पक्ष आहेत की ज्यांनी कधी निवडणुका लढल्यात, कधी जिंकल्यात, हा कधी आपण तपशील फारसा आपण कधी चर्चा केली नाही. आणि म्हणून तो सरळ सोट न राहता काही क्रायटेरियाज हे करण्यासाठी जर समजा कायदा बनत असेल तर त्याचं स्वागत करायला काही हरकत नाही. आम्हाला काय त्याच्यामध्ये हे नाही, कारण आमचं सुद्धा ऑडिट होतच असतं. काँग्रेस पक्षाच्या या संपूर्ण याचं आमचं ऑडिट होतच असतं. त्याचा सोर्स जो आहे त्याच्या बाबतीमध्ये ऑडिटचा अर्थच मुळात असा होतो की त्याच्यामध्ये जो काही निधी आला असेल
त्याचे सोर्स त्या ठिकाणी दाखवले गेले असणार. म्हणजे इट इज ॲज सिम्पल ठीक ॲज आहे. दॅट. नाही प्रसन्न एकच पण भाई तुम्ही जे म्हणतायत या पूर्ण याचा हिशोब दिला जातो, ऑडिट केलं जातं. अहो मूळ मुद्दा इथेच आहे की जर लाखभराची देणगी आली, आम्ही लाखच म्हणतोय कारण देणग्या या लाखात येतच नाही, त्या खूप मोठ्या असतात, तर मुख्यतः लाखभराची देणगी आली तर 15-15 हजाराचे 7 डोनर तयार करायचे आणि तो पैसा 15-15 हजारात किंवा 20-20 हजारात विभागून टाकायचा आणि त्याचा हिशोबच द्यायचा नाही की तो देणगीदार कोण होता. त्यामुळे आपण ज्याला लाभान्वित केलं सरकार म्हणून किंवा राजकीय पक्ष म्हणून त्याने ही देणगी दिली आहे हे रेकॉर्डवरच न आणण्याची परंपरा जी आहे ती काँग्रेसची असो, राष्ट्रवादीची असो, भाजपची असो, शिवसेनेची असो, सगळ्यांनी अंगीकारली आहे. आणि त्यातून मूळ प्रश्न तयार होतोय की जी सूट दिली गेली आहे त्यातून आडमार्गानं काळा पैसा पांढरा करण्याचा मार्ग जो आहे तो राजकीय पक्ष स्वीकारतायत. आणि तिथे हा प्रश्न आहे, तुम्ही हिशोब तर द्याल पण ते हिशोब जर 2000च्या अनेक तुकड्यांमध्ये देणार असाल आणि कोणाचंच नाव डिस्क्लोज करणार नसाल तर मग त्या हिशोबाचा उपयोग तो काय. भाई नाही निलेश असं आहे की आपण जे निलेश असं आहे की याच्यामध्ये हे आपल्याला जाणणं गरजेचं आहे. समजा अशा पद्धती जर अवलंबल्या जात असतील म्हणूनच निवडणूक आयोगाने कदाचित या गोष्टीचा आज हे केलेलं आहे की प्रस्ताव दिलेला आहे. त्यामुळे मी ह्या गोष्टीच्या फार मेरिटमध्ये यासाठी जाणार नाही कारण त्याची दुसरी बाजू निलेश अशीही असू शकते. दुर्दैवाने म्हणतोय अलीकडच्या सरकारचं वागणं जर लक्षात घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की सूड बुद्धीने वागणार जर सरकार एखादं जर तिथे सत्तेत आलं, राज्यात असो, केंद्रात असो किंवा कुठेही असो, आणि त्याने सूड बुद्धीने जर समजा अगदी तुम्ही म्हणताय ते गृहीत धरून 1 लाख कशाला 10 लाख घ्या, तुम्ही म्हणताय ते तुमच्या मनातलं समजा 1 कोटी घ्या, समजा जर एखादी देणगी एखाद्या कॉर्पोरेटच्या कुठच्या ह्याच्याने दिली आणि ती खरं तर ती यायला पाहिजे आणि तसं व्हायला पाहिजे, परंतु उद्या या एका कॉर्पोरेटने काँग्रेसला दिली म्हणून मग भाजपने त्याच्यावर कुठचा तरी डूक ठेवायचा बिझनेसमध्ये किंवा आणखीन कशामध्ये. दुर्दैवाने ह्या घटना आपल्याकडे घडतात. आपल्याकडे ज्या पद्धतीने ह्या गोष्टीचं स्वागत करायला पाहिजे तसं होत नाही. मग ते काँग्रेसलाही लागू होईल, मी फक्त काही अमुकालाच असं म्हणत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्याची मेरिट जी आहे त्याच्या बाबतीमध्ये चर्चा होऊ द्या. कशा पद्धतीने ह्याची पारदर्शकता येणं ही जर आपली बॉटम लाईन असेल आणि जी असावी की कुठल्याही व्यवहारामध्ये पारदर्शकता यावी आणि तो पैशाचा स्रोत असेल तो कायद्याच्या चौकटीतला असावा, चौकटीमध्ये तो राहावा, या गोष्टीला कोणी नकार देण्याचं काही कारण नाही निलेश. बरं ठीक आहे, मी कुमार सप्तर्षींकडे जातो. आता 2 प्रमुख पक्षांचं आपण ऐकून घेतलं, भाजपवाले जॉईन झाले की आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. कुमार सप्तर्षी, जर तुम्ही सुद्धा कधी काळी इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये राहिलेला आहात, या पैशाच्या खर्चासंदर्भात आणि पैशाच्या स्रोतासंदर्भात आता राजकीय पक्ष म्हणतात थोडी सावध भूमिका घेत स्वागत करतायत, तुम्ही याबद्दल कसं बघता? आमच्या काळामध्ये आमच्या पक्षानं, जनता पक्षानं आमदारांना आपली संपत्ती डिक्लेअर करून त्याचं रेकॉर्ड करायला लावलं होतं. पुस्तक असायचं आणि प्रत्येक आमदाराचे घरी दागिने किती, संपत्ती किती, बायकोच्या नावावर किती वगैरे असं हे होतं. तर मला असं वाटतं की ती पद्धत बरोबर होती. म्हणजे लोकांना ढोबळ मानाने सांगता येतं की यांची संपत्ती हे जास्त बिझी झाल्यामुळे, धंद्याकडे कमी लक्ष झाल्यामुळे यांची काळी संपत्ती वाढली, यांचे महाल उभे राहिले, असं लोकांना लगेच दिसतं. भ्रष्टाचाराचं एक बटबटी स्वरूप असतं, तर ते लोकांच्या लक्षात यायचं. आता 2000 करा किंवा 20,000 करा, 2000चं जर असलं तर लोक 20,000चे ब्रेक करतील आणि 10,000चं करतील, कारण तेवढं ज्ञान त्यांना आहे, पक्ष चालवतात ते. आणि याच्या बाबतीत सगळेच करत असल्याने कुणी कोणाबद्दल काही करणार नाही. एक कावळा दुसऱ्या कावळ्याला टोचत नसतो. जरी कावळ्याचा स्वभाव धर्म दुसऱ्याला टोचणे असला तरी एक कावळा दुसऱ्या कावळ्याला टोचत नसतो. तसं होण्याचा धोका आहे. पण एकूण जनतेपर्यंत माहिती कळेल आणि त्याला आपला उमेदवार कशासाठी उभा राहतोय, एवढे पैसे खर्च करतो, एवढे वसूल करण्याकरता राहतोय का, हे समजावं म्हणून पारदर्शकता असावी, त्याचे वेगवेगळे करावे. दुर्दैवानं काय झालं, 80 नंतर पक्ष चालवण्याच्या पद्धतीच बदलल्या. थोडेसे गुंड पाहिजेत,
थोडीशी जातीय समीकरणं पाहिजे, हो. थोडा काळा पैसा पाहिजे असं मानत गेले आणि त्याला राजकीय पक्षांनी मान्यता दिली. हळूहळू ती जनमान्यता झाली आणि पक्षांचं स्वरूपच मुळामध्ये बदललं. इंटरनल डेमोक्रेसी वगैरे काही राहिलं नाही आणि याची टोळी पद्धत म्हणता येईल. आणि मग टोळी पद्धतीमध्ये सगळ्यात पहिला चांगली टोळी चालवणारा दाऊद इब्राहिम. हो म्हणून दाऊद इब्राहिम कोणाच्याही ताकदीच्या पलीकडच्या ताकदीचा झाला. बरं. तर हे सगळं जे आहे इलेक्शन आयोगाचा हा प्रयत्न आहे. हो आपण त्याचं स्वागत करूया, बरं. पण या प्रयत्नाला यश येईल अशी आशा न बाळगूया. ठीक आहे, मी तो मुद्दा सविस्तर घेणार आहे की आणि तो मग निलेश पासून सुरू करणार आहे. त्यापूर्वी मी जातोय अभ्यंकरांकडे, कारण मगाशी त्यांनी सीपीएमचं वैशिष्ट्य आणि वेगळे पण सांगितलं. मी अभ्यंकरजी तुमच्या माहितीसाठी मी पुढची माहिती कोट करतोय. ही एनडीटीव्हीची 2011 सालची बातमी आहे, पण तरी सुद्धा संदर्भासाठी ती इथे वापरता येऊ शकते. 3च ओळी आहेत. द सीपीएम विच मेड ऑलमोस्ट 150 crores इन दॅट पिरियड, म्हणजे 2009 ते 2011, हॅज शोन ओनली 1.39% ऑफ कॉन्ट्रीब्युशन्स ऑफ मोर दॅन 20,000. आता आपण काय करायचं या बाबतीत? बरोबर आहे, एक्झॅक्टली. सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे, कम्युनिस्ट पक्ष, तुम्ही दोन मला गोष्टी, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं पहिलं उत्तर देतो आणि मला दुसरा एक मुद्दा सांगायचा त्याच्याबद्दल बोलतो नंतर. पहिला मुद्दा म्हणजे असा की कम्युनिस्ट पक्षाचे पाठीराखे सपोर्टर्स हे या देशातला कुठला वर्ग आहे हे जगजाहीर आहे. तेव्हा त्याच्यामुळे आम्ही जो पैसा गोळा करतो ते आमच्याशी संबंधित कामगार संघटना आहे त्या कामगारांकडनं करतो. त्याची कुपनं तयार करतो, कुठे 50 रुपये 100 रुपयाची ती त्या कामगार संघटनांना देतो, किंवा रस्त्यामध्ये आम्ही अशा प्रकारच्या काही मिरवणुका असतात, मोर्चे असतात, त्या कार्यक्रमाच्या वेळेला करतो. अशा पद्धतीनंच आमचा पैसा गोळा होतो. आमचा इलेक्शनचा खर्च जो आहे तो खर्च जर तुम्ही पाहिलात तर तो खर्चाची मर्यादा सोडून द्या, त्याच्या निम्मा खर्च कसा करायचा हा आमचा प्रश्न असतो. लपवण्याचा तर मुद्दाच नसतो कधी. तेव्हा ही कम्युनिस्ट पक्षाची जेन्युइन त्यांचा सपोर्टर क्लास कुठला आहे याकडे बघितलं तर अगदी डोळे झाकून कोणी याला आक्षेप घेईल असं मला वाटत नाही. परंतु त्याच्या पुढे जाऊन मला असं सांगायचंय आपल्याला की आपण नेमकं विषयाला धरून बोलूया. बरं, विषय काय आहे आपला की इलेक्शन कमिशननं जे काय जाहीर केलेलं आहे किंवा इरादा व्यक्त केलेला आहे तो योग्य आहे का आणि त्याचे रिपरकशन्स काय. लेट अस स्टिक टू दॅट. बरं. आता मुद्दा असा आहे की त्या अशा प्रकारचा बदल झाला तर त्याचा विरोध करण्याचं काही कारण नाही, जरूर करावा. त्याला अजिबात काही विरोध असण्याचं कारण नाही. मुद्दा फक्त एवढा आहे की आपण चर्चा कशाची करतोय. आपण खर्चाबद्दल बोलतच नाहीये, आपण उत्पन्नाच्या स्रोतांबद्दल फक्त बोलतोय. म्हणजे काळ्याचे पांढरे होतील का हा एक चर्चेचा मुद्दा असू शकतो, परंतु तो मुद्दा केव्हा होईल की जेव्हा राजकीय पक्ष त्यांचा खर्च खरा दाखवत असतील तर. म्हणजे जे दाखवत नाही त्यांच्याबद्दल मी बोलतोय. बरं, आमच्या पक्षाबद्दल ते लागू नाही. ते असं म्हणजे आम्ही आम्ही दाखल करतो असं माझं म्हणणं आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, जे पक्ष टीव्हीवरती करोड अब्जावधी त्याचं मूल्य होईल, बाजार मूल्य होईल अशा जाहिराती देतात, तो खर्च इलेक्शनच्या व्यक्तिगत कॅन्डिडेटच्या लिमिटमध्ये धरला जात नाही. एक साधी गोष्ट आहे, या सगळ्या टीव्हीवरच्या आणि पेपरमधल्या जाहिरातींचं मूल्य काढा आणि त्या राजकीय पक्षांनी केलेला जो खर्च आहे त्या खर्चाशी ते ताडून बघा. जर ते 1 दशांशाने जरी टॅली झालं तरी मी माझं स्टेटमेंट मागे घ्यायला तयार आहे. मी सांगतो की सगळे प्रमुख पक्ष जे आहेत त्यांच्या टीव्हीवरच्या जाहिरातीचं मूल्य काढा आणि त्यांच्या राजकीय पक्ष म्हणून त्यांनी केलेल्या खर्चाचं मूल्य काढा. ते एका 100 या प्रमाणात सुद्धा टॅली होणार नाही. दॅट इज द पॉइंट. आपण मुख्य मुद्द्यावरती बोलूया. जनरलाइज कॉमेंट्स करण्यात काही अर्थ नाहीये. त्यातनं राजकीय पक्षांना ठोकल्याचं एक आपल्याला भावनिक मानसिक समाधान, बरोबर आहे हा मुद्दा, त्यातनं हातात काही लागणार नाही. ठीक आहे, मी भाईंकडे जाण्यापूर्वी निलेश 2 मुद्दे घेऊन मी तुझ्याकडे येतो. एक अभ्यंकरांनी आता सांगितलेली परिस्थिती आणि दुसरी गोष्ट कुमार सप्तऋषींची भीती की असं करून सुद्धा जो काळा पैसा किंवा निवडणुकीतल्या भ्रष्टाचारावरती प्रकाश पडेल असं होणार नाही. अशी स्थिती असेल? नाही, मुख्यतः अभ्यंकरांनी जे म्हटलं, जर 2014च्या निवडणुकीवर आपण नजर टाकली तर 2014च्या निवडणुकीमध्ये कशा स्वरूपामध्ये भाजपसारखा राजकीय पक्ष जो सध्या सत्तेत आहे त्यानं किती पैसा खर्च केला याचं अकाउंट आजही भाजप देऊ शकलेलं नाही. बरोबर. आणि त्यामुळे दुसरीकडे काँग्रेस असो भाकप असो यांनी जे आरोप लावले की 5,000 कोटी रुपये खर्च झाले किंवा 10,000 कोटी रुपये फक्त कॅम्पेनवर खर्च झाले, तर मुळात हा पैसा आला कुठून, कोणी पैसा खर्च केला. काही वेळेला हा राजकीय पक्षांच्या अकाउंटवर येतो, कधी हा राजकीय पक्षांच्या अकाउंटवर येतही नाही, हा परस्पर खर्च केला जातो. अशा पैशाचा हिशोब येणार कुठून, तर तो कुठूनही येऊ शकणार नाही. मी जो फील्डवर काम केलेला आहे, मी 14च्या निवडणुकीमध्ये स्पष्टपणे बघितलं होतं की एका राजकीय पक्षाच्या एका पुढाऱ्याला
एका उद्योजकांना आश्वासन दिलं की आपण उद्याचे मंत्री आहात, या पार्श्वभूमीवर तुमचं योग्य ते प्रोजेक्शन करण्यासाठी मी तुमच्यावर 100 कोटी रुपये हे माध्यमांवर खर्च करेल. बरं. अशा स्वरूपाची आमिष जी आहेत ती राजकीय नेत्यांना, पक्षांना, कॉर्पोरेट्स मधली लोक, उद्योजक ही दाखवत असतात. त्यातला पैसा किती खर्च होतो हा प्रश्न वेगळा. मात्र या माध्यमातून आपली जवळीक वाढावी, नेते पदावर बसल्यानंतर त्यांच्याकडून 4 कामं करून घेता यावी, या दृष्टीने ही प्रलोभनं असतात. आणि त्यामुळे अशी प्रलोभनं जी आहे ती थेट राजकीय पक्षांच्या अकाउंटवरच टाकून दिली जातात असं नाही, ती नेत्यांनाही दिली जातात, स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या मार्गाने खर्च करूनही दाखवली जातात. आणि त्यामुळे सर्व काही राजकीय पक्षांचा भ्रष्टाचार किंवा काळा पैसा या निमित्तानं समोर येईल अशी शक्यता कुठलीही वाटत नाही. बरं, मी आता भाईंकडे जातो. भाई, याच्यातला माकपाचा तर सगळा क्वांटम खूप छोटा आहे, त्यामुळे अभ्यंकरांची भूमिका आपण त्याच्या पलीकडे जाऊयात. पण मी काँग्रेसकडे येतो. भाजपने याचं थेट स्वागत केलेले नरेंद्र मोदींनी. अशा वेळी, आणि एकीकडे तुम्ही स्वागत पण करताय, पण त्यावेळी तुम्ही म्हणताय की राजकीय पक्ष सूड बुद्धीने वागतील. माझा तुम्हाला साधा प्रश्न आहे भाई, हे जवळपास उघड सत्य आहे की भारतातले 4-5 प्रमुख कॉर्पोरेट्स तुम्हा सगळ्या पक्षांना देणग्या देतात. तुमचा सत्तेचा काळ असताना काँग्रेस आणि भाजपमध्ये एक 10 कोटीचा फक्त फरक असायचा, बाकी जवळपास आकडा तोच असायचा. माझ्याकडे पुन्हा ती जुनी बातमीचा रेफरन्स द्यायचा झाला तर तुम्हाला तेव्हाच्या कंपनीने, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम करणाऱ्या एका संस्थेनं तुम्हाला, भाजपला समजा 13 कोटी असेल तर काँग्रेसला 15 कोटी वगैरे दिलेले आहेत. सांगायचा मुद्दा मग हातचं राखायचं कशाला? सूडबुद्धीचं राजकारण करून असं करून तुम्ही एक प्रकारे आपला जो मुद्दा आहे तो पातळ करताय का? नाही, अजिबात नाही. प्रसन्न असं आहे की देशाच्या या परत एकदा ते पारदर्शकतेकडे जाण्यासाठी किंवा पारदर्शकता अधिक हे होण्यासाठी जर काही कायदे जर होत असतील तर त्याचं स्वागत करायलाच हवं. कारण शेवटी ते कायदे याच्यामध्ये त्या सभागृहातच बनणार आहेत, लोकसभेत आणि राज्यसभेतच बनणार आहेत. त्यामुळे त्याचं स्वागत आहे. मला फक्त एवढंच त्याच्यातनं ध्वनित करायचं होतं किंवा आताही तेच मला सांगायचं आहे की ती मानसिकता असली पाहिजे. आता निलेशने बोलताना जी एक गोष्ट बोलली ती जास्त हे आहे, म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण, ती खूप बोलकी आहे. एखादा व्यक्तीवर, म्हणजे एखाद्या घोड्यावर पैसे लावण्यासारखी ती गोष्ट आहे. आणि आपण माध्यमाचे सगळे प्रतिनिधी आहात. मला ह्याच्याशी जायचं नाही त्या फार खोलामध्ये, परंतु निवडणुकीच्या काळामध्ये माध्यमाबरोबर होणारा खर्च जो अभ्यंकर म्हणाले तो खराच आहे. तो मग त्याच्या मुळाशी जाण्याचा किती माध्यमांनी प्रयत्न केला हाही एक मोठा याचा विषय आहे, चर्चेचा विषय आहे. आणि म्हणून मला इथे सांगताना, बोट दाखवताना फक्त जर समजा राजकीय पक्षांकडे दाखवली जात असतील, ती योग्यरित्या दाखवाच, ते कामच आहे आपलं, काही हरकत नाही. परंतु त्याबरोबर ही सगळे घटक जे आपण आहोत, सगळे घटक त्याच्यामध्ये एक नवीन गोष्ट घडत असताना कुठच्या एका माणसासाठी, एका पक्षासाठी किंवा एका घटकासाठी नाही होणार. कायदा हा देशाच्या एकंदरीत संपूर्ण व्यवस्थेसाठी तो कायदा बनणार आहे, आपण लक्षात घ्या. आणि म्हणून कुमार सप्तर्षी जे बोलले त्याचा थोडासा हे घेतो, एक अर्धा मिनिट घेईन मी आपला, की त्यांनी म्हणाले की याचा आमदार ते जाहीर करायचे. आजही आपण जाहीर करतो. हा जो आपला कायदा जो 1951चा आहे तोच आहे कायदा. आजही आपण बघितलं, तुम्हाला आठवत असेल, कारण तुम्ही रेफरन्स देताय इथे प्रसन्न, म्हणून सांगतो, आम्ही जेव्हा आमचं डिक्लेअर केलं त्यावेळेला आमची नावं पहिली 10 जणांची नावं आमची टाइम्स ऑफ इंडियामध्ये छापून आली. परंतु भाई जगताप ज्या वेळेला 16 कोटी डिक्लेअर करतो त्यावेळेला भाई जगतापचं नाव येतं. परंतु आपल्या डोळ्यासमोर असलेली अशी अनेक माणसं आहेत, ते 4च कोटी सांगतात, ते 2च कोटी सांगतात, तरी आपण ते मान्य करून आपण जर पुढे जातो. तर मला असं वाटतं की हा प्रश्न याचा नाही, कुठल्या व्यक्तिगत ह्याच्यामध्ये, मला याच्यावर कोणावर व्यक्तिगत प्रत्यारोप नाही करायचे. मला अभ्यंकरांचा तो मुद्दाम इथे अधोरेखित करायचा आहे. गेल्या निवडणुकीमध्ये जे काय वादळ अख्ख्या याच्यामध्ये देशभर आपण पाहिलं, आणि ज्या पद्धतीचा वापर आणि अधिक गैरवापर हा मीडियाचा केला गेला, सगळ्या त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया आला, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया आला. मग आपणच विचारा ना त्यांना हा प्रश्न की हे पैसे आले कुठून, तुम्ही आम्हालाही विचारा, त्यांनाही विचारा. आणि म्हणून हा प्रश्न फक्त काँग्रेस आणि भाजपापुरता मर्यादित म्हणत नाही, सगळ्याच पक्षांना विचारा. आता याने बांदेकर जे म्हणाले त्यांच्या लोकांच्या कंट्रीब्युशन असतात, होय,
आमच्या सुद्धा देशभरामध्ये आमची सगळ्या देशात आमचं राज्य होतं, आमच्या आमदारांच्या मानधनातून आमचं कंट्रीब्युशन जातं, आमच्या खासदारांच्या मानधनातून आमचं कंट्रीब्युशन जातं, बाकीच्या सगळ्या आमच्याही सिस्टम ठरलेल्या आहेत अभ्यंकरजी. त्यामुळे असं काही समजण्याचं कारण नाही की बाबा अमुकच त्याचं येतंय तमुकच येतंय, परंतु ही गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागेल की 20,000च्या पुढचं जी नाही भाई, 20,000च्या पुढचं जे आहे ते आतापर्यंत झालं नाही, आता 2,000वर येईल. मी तर म्हणेन या पूर्ण प्रकरणामध्ये जसं तुम्ही म्हणतायत की सगळ्याच बाजू ज्या आहेत राजकीय पक्षांशी निगडीत त्या तपासून पाहायला हव्यात, निश्चितपणे तपासून पाहायला हव्यात. मुळात याला म्हण लागू पडते ती हमाम में सब नंगे आहे. तो काही एका राजकीय पक्षासाठी हा मुळात विषय नाहीच. आणि ज्या वेळेला तुम्ही आम्ही कोणाकडे बोट दाखवतोय त्यावेळेला हे निश्चितपणे माहिती आहे की माध्यमांमध्ये काय चुकीचं सुरू आहे. त्यामुळे त्याचंही समर्थन कोणत्याही पातळीवर भाई आम्ही करत नाही. आणि मुख्यतः नाही तुमच्यावर व्यक्तिशा नाही ऐका ना, व्यक्तिशा कोणतीही टीका टिप्पणी नाही, मीडियासाठी कोणती म्हण वापरणार नाही मी सगळ्यासाठी म्हणतोय हमाम में सब नंगे. हा, आम्ही आमच्याकडे 4 बोटं करतोच आहे ना, आम्ही कुठे नाही म्हणतोय. मी ओव्हरऑल माध्यम म्हणून म्हणतोय, पण त्यामुळे सरसकट सगळ्यांना दोषी ठरवता येणार नाही. आम्ही त्याचं समर्थन करत नाही. याच्या पुढे मी तुम्हाला सांगतो तुमच्या राजकीय पक्षांमधले, कारण मी ती व्यवस्था जवळून बघितलेली आहे म्हणून तुम्हाला सांगतोय की राजकीय पक्षांमधली व्यवस्था इतकी बरबटलेली आहे की ज्या कार्यकर्त्याला पैसा मिळालेला नसतो तो माध्यमांना पैसा वाटायचा असं सांगतो, मीडिया हाऊसेसला पैसा वाटायचा असं सांगतो, आणि त्यातून स्वतःच्या दुमड्या किती भरतो हे तुम्ही कधी चेक केलंय का? तर ते तुम्ही केलेलं नाही. तुमच्या पक्षापासून इतर पक्षांपर्यंत खूप जवळून ही सगळी प्रकरणं जी आहेत ती आम्हाला पाहायला मिळालेली आहेत. 10 कोटी रुपये तुमच्या प्रदेश अध्यक्षाच्या घरातून गायब होतात, ते कशाच्या जोरावर होतात? मुख्यतः आहे ना, समोरच्याला दोष देऊन आपल्या दोषांवर पांघरून घालण्याची जी एक मानसिकता जी आहे ना ती प्रत्येक वर्गात तयार झालेली आहे. ती मी माध्यमाची जी मानसिकता आहे त्यावर पांघरून घालत नाही. जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हटलंच पाहिजे आणि आम्ही ते उघडपणे चुकीचं म्हणू. मात्र त्यामुळे राजकीय पक्ष हे इतरांच्या चुका दाखवून नामनिराळे होऊ शकतात असं नाही. मला कुमार सप्तर्षींकडे जाण्यापूर्वी अभ्यंकरांना मला लवकर सोडायचं. अभ्यंकरजी तुमचा मुद्दा. अभ्यंकरजी तुमचा मुद्दा. उलट एक मिनिट नाही भाई येतो तुमच्याकडे. भाई मी येणार तुमच्याकडे. प्रसन्न प्लीज बोला भाई, बोला. नाही हे राहून जाईल. बरं भाई बोला, बोला भाई. अर्धा मिनिट घेईन मी आपलं. बोला भाई बोला. मी एकतर मी वैयक्तिक कुणावरही नाही, बिलकुल नाही. मी लोकशाहीच्या घटकांबद्दल बोलतो. त्याच्यामध्ये कोणाला असं काही वाटून घेण्याचं काही कारण नाही. आणि दुसरी गोष्ट अशी महत्वाची, मी व्यक्तिगत कुणाबद्दल मी तुम्हाला साधं उदाहरण, आणि मी कुणाकडे बोट न दाखवता माझंच उदाहरण सांगितलं तुम्हाला, जे डिस्क्लोजर केलं त्याचं उदाहरण सांगितलं. त्यामुळे आम्हाला ह्याच्यातनं हमाम में नंगे वगैरे ह्या नाही तुमच्यासाठी ऐका ना भाई, मी व्यक्तिगत पातळीवर नाही तुमचा गैरसमज होतोय. भाई व्यक्तिशः कुणावरही टीका नाही, तुमच्यावर तर बिलकुलच नाही. कारण मी घेतलं सर्वात जास्त व्यक्तिगत घेतलेलंच नाही. मी व्यक्तिगत घेतलेलंच नाही. माझं म्हणणं असं आहे, लोकशाही अधिक सक्षम बनवण्यासाठी, अधिक ट्रान्सपरंट बनवण्यासाठी जर आपण सगळे प्रयत्न करत असू तर आपल्या सगळ्यांनाच हे लागू होतं. हे मान्य. कुणाला तरी काय पॅकेज दिले, कुणाला काय पॅकेज दिले याच्यावर मी वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळे असं काही समजण्याचं भाई, एक तर मुळात तुमच्या पक्षाला केंद्रित नव्हता, तो तुम्हाला केंद्रित मुद्दा नव्हता, पण एक व्यवस्था चालते. इलेक्शनच्या काळामध्ये तुमच्या प्रसिद्धीचं पॅकेज सांगितलं जातं, मंत्र्याला सांगितलं जातं 10 कोटी आणि कार्यकर्ता किंवा मिडलमॅन घेतो 9 कोटी, असा सगळा प्रकार असतो. तुम्हाला सुद्धा माहिती आहे भाई, पण ते तुमच्याबद्दल नाहीये. मी कुमार सप्तर्षींकडे जाण्यापूर्वी मला पहिल्यांदा अभ्यंकरांना मोकळं करायचंय, त्यांना जावं लागणार आहे. अभ्यंकरजी तुमचा राहिलेला मुद्दा. नाही मी वैयक्तिक घेतच नाही. मला फक्त एवढाच मुद्दा मांडायचा आहे की आपण त्यांच्या ह्यांच्या आणि यांच्या अशा चुकांच्या ओनरशिप बद्दल बोलण्यापेक्षा प्रॉपर चुकांबद्दल पहिल्यांदा बोलूया, फ्लॉज बद्दल बोलूया आणि मग त्याची ओनरशिप निश्चित करूया. लेट अस नॉट चेंज द सिक्वेन्स. मुद्दा असा आहे की इलेक्शनच्या काळामध्ये मुख्यतः जो खर्च जो इलेक्शनला बेनिफिशियरी म्हणून जो खर्च होतो तो डिवायडेड बाय द कॅन्डिडेट्स, त्या प्रत्येक कॅन्डिडेटच्या खर्चामध्ये धरला जावा. पहिला मुद्दा. कोणी म्हणाल की तुम्ही इलेक्शन खर्चावरती गेला, अगदी बरोबर आहे, गेलो. याचं कारण राजकीय पक्षांच्या सर्व हिशेबाची चर्चा मुख्यतः त्या अंगाने, कारण इलेक्शन कमिशनचा आहे हा चर्चा, इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून आता आपण करतोय. त्याच्यामुळे उदाहरणार्थ माध्यमं असतील किंवा कोणी वर्तमानपत्र असतील, हेलिकॉप्टरवाले असतील, छपाईवाले असतील, प्रिंटर्स कोणी असतील,
अंडर इन्व्हॉइसिंग होतं मोठ्या प्रमाणामध्ये. तेव्हा बेनिफिशियरी कोण आहे? हा राजकीय पक्ष आहे, त्यांचे कॅन्डिडेट्स आहेत. 4 हेलिकॉप्टर फिरली, त्याची कॉस्ट त्याच्या कॅन्डिडेटच्या खर्चात धरा डिवायडेड बाय अप्रोप्रिएट नंबर ऑफ कॅन्डिडेट्स, आणि ती 25 लाख किंवा 8 लाख जी काय मर्यादा आहे त्याच्या बरोबर ती लावा आणि मग काय चित्र दिसतं ते बघा. मी तुम्हाला सांगतो की हे सगळे राजकीय पक्ष जे कोणी चुकीचे दाखवत असतील किंवा माध्यम सुद्धा अंडर इन्व्हॉइसिंग करत असतील, अनपेड जाहिराती किंवा अगदी लोली पेड जाहिराती दाखवत असतील, ते सगळे बरोबर ठिकाणावरती येतील. तेव्हा हा प्रश्न केवळ राजकीय पक्षांना टार्गेट करण्यापेक्षा आपण चुकांना टार्गेट, लेट अस बी ऑब्जेक्टिव्ह रादर दॅन सब्जेक्टिव्ह. ठीक आहे, मी सप्तर्षींकडे एक मुद्दा घेऊन जातो जो भाई जगतापांनी मांडला आणि तो काही प्रमाणात बरोबर आहे, कारण आम आदमी पार्टीने पण हा मुद्दा निलेश मांडलेला आहे. आणि तो मुद्दा आहे की असं शस्त्र हातात आल्यानंतर, आणि आता तर आपण बघतोच आरबीआय सारखी स्वायत्त संस्था सुद्धा केंद्र सरकारची PR असल्यासारखं वागायला लागलेले आहेत. अशा वेळी अशा प्रकारच्या तरतुदींचा गैरवापर सत्ताधारी करतील अशी भीती काँग्रेसने आता सांगितली आहे आणि आम आदमी पार्टीने पण बोलून दाखवली आहे. सप्तर्षी, जर तुम्हाला हा आक्षेप पटतोय का? काँग्रेसला फार उशिरा लक्षात आलंय की भाजपचं सरकार, मोदी सरकार काय काय करू शकेल. आम्ही तर आधीपासूनच बोलतोय. तर मोदी सरकारचं आकलनच काँग्रेसवाल्यांना झालं नाही. हे एका अर्थानं आपण ऑटोक्रॅटिक किंवा हुकुमशाहीच्या दिशेने चाललेलो आहोत. आणि त्यामुळे अशा लोकांच्या आता कुठली सत्ता दिली तर दुसरं आपलं सगळं झाकायचं हे सत्तेला सहज शक्य असतं आणि दुसऱ्याचं मात्र फार साल्ट काढायचं हे शक्य असतं. हा खेळ आपल्या देशात सुरू झालाच आता, तो आणखीन मोठ्या प्रमाणावर जाईल. पण प्रश्न याच्यापेक्षा पलीकडे आहे, तो म्हणजे देशामध्ये कॉर्पोरेट भांडवलशाही स्थिरावली, याला काही अंशी कारणीभूत काँग्रेस आहे. त्याची फळं आली भाजपला, पण रुजवली यांनी. आता अशा वेळेला एकदा कॉर्पोरेट लोक पॉलिटिकल लोकांना आपले एजंट मानायला लागले. ठीक आहे सप्तर्षी सर, तुमचा हाच मुद्दा घेऊन मी सुधीर मुनगंटीवारांकडे जातोय. सप्तर्षी सर, तुमचाच मुद्दा घेऊन मी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांकडे जातो. आपल्याला शेवटची काही क्षण आहेत. मुनगंटीवार सर, विषय तुमच्या समोर आहे. विरोधी पक्षांना दाबण्याचं नवीन शस्त्र भाजप शोधून काढतंय, निवडणुकीचा मिळालेला फंड डिस्क्लोज करायचा क्लॉज काढून. नाही, मला वाटतं की कोणत्याही विरोधी पक्षाला दाबण्याचा प्रयत्न या लोकशाहीत, आपली जी घटना आहे त्या घटनेमध्ये कोणताही पक्ष सत्तारूढ असला तरी करता येत नाही. हा प्रयत्न 1975 मध्ये आणीबाणी आणून करण्यात आला, पण देशाच्या जनतेने साथ दिली नाही. आणि म्हणून असा देशाची घटना, देशामध्ये असणारे सर्वोच्च न्यायालय, हायकोर्ट, अशा व्यवस्थेमध्ये कोणताही राजकीय पक्ष सत्तेत आला तरी तो दुसऱ्या राजकीय पक्षाला दबावात आणू शकत नाही. ही पहिली या व्यवस्थेमधली ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली व्यवस्था आहे. याच्याबद्दल संदेह कोणाच्या मनात असेल तर तो चूक आहे. तो संदेह ठेवून काम करण्याची काही आवश्यकता नाही. कोणताही राजकीय पक्ष दुसऱ्या राजकीय पक्षाला कधीही दबाव आणू शकतच नाही. सच परेशान हो सकता है मगर पराजित नहीं हो सकता. मुनगंटीवारजी आहे तुमचा वाक्प्रचार वगैरे तुमचे सगळे तुम्ही पाठच आहात सगळे त्या बाबतीत. तुम्ही प्रश्न असा आहे की एकदा जर का अमुक एक कारखानदार उद्योगपती हा काँग्रेसला एवढा पैसा देतो आणि भाजपला कमी देतो किंवा जे काय असतो असं समोर आल्यानंतर भाजप सूडबुद्धीने वागेल अशी भीती आहे. असं आहे की उद्योगपतीलाही सूडबुद्धीने तुम्ही वागवू शकत नाही. शेवटी उद्योगपती हा उद्योग करतो. एखादा पक्ष सत्तेत आहे म्हणून त्याला आपली घटना कोणत्याही उद्योगपतीशी सूड भावनेने वागण्याचा अधिकार देत नाही. हा, हे खरं आहे की तुम्ही एखाद्या उद्योगपतीला जास्त पुढे जाऊन नियमाच्या बाहेर जाऊन ओबिगाईज करण्याचा प्रयत्न आपण मागच्या कार्यकाळात जेव्हा कोज आवंटन मध्ये बघितलं, 2G 3G मध्ये बघितलं. पण तुम्ही सुडाच्या माध्यमातून, उद्या असे अनेक राज्यसभेमध्ये खासदार आहेत जे उद्योगपती आहे, काँग्रेसचे आहेत. उद्या भारतीय जनता पार्टी सज्जन जिंदाला त्रास देऊ शकेल का? उद्या भारतीय जनता पार्टी उद्योगपतींची मोठी यादी आहे, कमलनाथ उद्योगपती आहे छिंदवाड्याचे, त्यांचा काय तुम्ही सूड घेऊ शकता का? असं घेता येईल? आणि असा सूड घेण्याचा प्रयत्न केला, आपल्या देशामध्ये निवडणूक आयोग असेल, आपल्या देशामध्ये सर्वोच्च न्यायालय असेल, ते देशाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या एखाद्या निर्णयाविरोधात जाऊन सुद्धा आपला निर्णय देते. आणि म्हणून अशी मनात शंका ठेवणं, हे वेग बोलणं की असं काहीतरी होईल, ठीक आहे, असा
ब्रह्मराक्षस भीतीला तयार करण्यात काही तात्पर्य नाही. बरं. आता मी 20 वर्ष विरोधात आहे. सत्तारूढ पक्ष म्हणून विधानसभेत आम्ही प्रश्न उचलायचो. विरोधी पक्षनेते म्हणून अनेक विरोधी पक्षनेते असायचे, ते प्रश्न उचलतात. बरं. विखे पाटील साहेब आज विरोधी पक्षनेते आहे. हो. तुम्ही काय विखे पाटील विरोधी पक्षनेते आहे, सरकारवर टीका करतात म्हणून तुम्ही विखे पाटलांच्या उद्या साखर कारखान्याला अडचणीत आणाल असं करू शकता का कायदे? नक्की नक्की. मुनगंटीवारजी सविस्तर प्रतिक्रिया दिली तुम्ही, खूप खूप धन्यवाद. आपल्यासोबत अर्थमंत्री मुनगंटीवार होते, त्यांनी याच्यावरती आपली भूमिका मांडली. वस्तुतः भाजपचे प्रवक्ते पूर्ण वेळ मिळाले असते तर चर्चा अधिक रंगली असती. भाजपवाल्यांनी ती संधी गमावलेली आहे. शेवट करायला मी निलेशकडे येतो. निलेश, असं झाल्यानंतर असं जर काही निर्णय झाला तर जे पर्व प्रकरण मधल्या काळात गाजलं होतं, ज्याच्यामुळे एका नेत्यावरती मोठ्या प्रमाणात टीका झाली, ती टळू शकतील? निश्चितच. म्हणजे जसं भाईंनी म्हटलं होतं, मी एक मिनिट भाईंना देतो, नाही तर परत त्यांचा आक्षेप अपूर्ण राहून जाईल. भाई प्लीज अर्धा मिनिटामध्ये काय ती बाजू मांडा. 1 मिनिट प्लीज. नाही 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 अर्धा मिनिटामध्ये बाजूच नाही. म्हणजे राज्याचे अर्थमंत्री इथे जेव्हा बोलत होते त्यावेळेला फक्त एकच गोष्ट माझ्या लक्षात येत होती. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की मुख्यमंत्र्यांनी ते एका प्रश्नाला उत्तर देताना भाषणामध्ये सांगितलं की तुम्ही हे विसरू नका की माझ्याकडे सगळ्यांच्या कुंडल्या आहेत. हे मुख्यमंत्र्यांचंच वाक्य होतं. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये फारसं जाऊया नाही. मला महत्वाचा मुद्दा वेगळा आहे. निवडणूक आयोगाला सुद्धा एखादी गोष्ट हे करत असताना आपल्याला आठवत असेल, मागच्या इलेक्शन पर्यंत 10 लाखाचं बंधन होतं आमदारांचं. मी सांगतोय, आता आपल्याला ही लक्षात ठेवायला पाहिजे, डिलिमिटेशनच्या नंतर मतदारसंघ मोठे झाले. आज 3-3 लाखाचा मतदारसंघ आहे. लोकसभेचा मतदारसंघ 15 ते 18 लाखाचा आहे. आता त्याच्यामध्ये 10 लाखामध्ये ते होऊ शकतं काय? त्यामुळे हे जेव्हा बंधन येतंय त्यावेळेला ही निवडणूक आयोगाने लक्षात घ्यायला पाहिजे. बदलत्या परिस्थितीनुसार या सगळ्या गोष्टीचा विचार निवडणूक आयोगाने सुद्धा करायला. अगदी योग्य मुद्दा आहे. निवडणूक आयोगानं हा विचार करायला हवा. जर राजकीय पक्षांवर आपण बंधनं घालत असू तर राजकीय पक्षांना चालवायला निधी हा लागतोच. तो येणार कुठून आणि तो कशा पद्धतीने येणार, याच्यासाठी निवडणूक आयोगानं जर मर्यादा योग्य पद्धतीने आखून दिल्या तर अशा स्वरूपाची लफवाछफवी ही राजकीय पक्षांना करावी लागणार नाही. भारतामध्ये आजच्या घडीला 1848 इतके राजकीय पक्ष हे रजिस्टर आहेत. इतक्या राजकीय पक्षांची मूळतः देशाला गरज आहे का? हे जे पक्ष आहेत यांना जर योग्य प्रमाणावर मतं मिळत नसतील तर असे राजकीय पक्ष हे रद्दबादल का होत नाही, त्यांच्यावर योग्य ती कारवाई का होत नाही, हा प्रमुख प्रश्न आहे. आणि त्यामुळे काळाचं पांढरं करण्याच्या मशिनरीचं रूप म्हणून हे राजकीय पक्ष, प्रमुख 4-5 राजकीय पक्ष असतील, आपण त्यांच्यावर आक्षेप घेतोच आहोत, पण जे छोटे छोटे राजकीय पक्ष आहेत ते काळा पैसा पांढरं करण्याची मशिनरी उभारत आहेत का, आणि त्यांच्यावर कोण कारवाई करणार, हाही प्रमुख प्रश्न आहे. आणि त्यामुळे फक्त प्रमुख राजकीय पक्षांना टार्गेट न करता ही जी छोटी छोटी धेंड आहेत यांच्यावर ही नजर जी आहे ती निवडणूक आयोगाला ठेवावी लागेल. प्रसन्न, त्याची सुरुवात तर झालेली. निलेश, त्याच्या पुढचं पाऊल काय असेल याकडे आपल्याला बघावं लागेल. आणि त्यावेळी अपेक्षा हीच आहे, एकीकडे आरबीआयच्या निष्पक्षपातीपणाबद्दल आक्षेप तयार झालेला असताना निवडणूक आयोग किमान जे शेवटची आता आशास्थाने भारतातल्या राजकारणाचं ते असं पक्षपाती ठरणार नाही. काही चांगले पायंडे या निमित्तानं पाडले जातील अशी आशा बाळगूयात. आणि चर्चेमध्ये या सगळ्या मान्यवरांचे आभार मानून इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.